नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. समर्थ बाळा सॉरी. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:30 वाजलेत मित्रांनो. निघालो आहे आता शिरवळला जायला. नेहमीचं रुटीन आपलं. इथून कात्रजवरून आपली चित्रेची गाडी धरून पुढचा प्रवास चालू. मी पप्पू आणि कुंदन शेट आहे. पप्पू पण येणार आहे बहुतेक आमच्याबरोबर, कारण की कुंदन शेटकडंच थांबलेला होता तो 2 दिवस झाले. माझ्या अंदाज आहे तो पण येईल. तर निघत मित्रांनो, उशीर झाला आता पोचायलाच आपल्याला 12 तरी वाजतील अंदाजे. तर निघत मित्रांनो. पहिले मित्रांनो 12 वाजले दुपारचे. आलो एक खंडाळ्यात आहे नाश्ता करण्यासाठी. जोगेश्वरी मिसळ. सगळ्यांनाच लय भूक लागली. इथं बघा पप्पू शेट आलेत. लय दिवसातून आलते. सुट्टीवर गेलते का कुठं अजून बाहेर गेलते माहीत नाही, पण सुट्टीवर गेलते. मित्राचं लग्न होतं त्याच्यामुळं कमीत महिन्याभराने आला ना. महिनाभर, 1 महिन्यानंतर गाडीवर आलेत. झालं आता आमची शेवटची ट्रिप आहे. यातानी गाडी उत्तमची इथं लावायची, 2 दिवस तिथं आणि मग पुन्हा रिटर्न. या नाश्ता करायला सगळ्यांनी. मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. आपल्या निप्पाणीच्या पंपावर आलो आहे आता. डिझेल फुल करायला लागलो. शिरोमधून निघालो. मध्ये आधी कुठं थांबलो ना, फक्त जेवायला वगैरे थांबलो. डायरेक्ट पंपावर आलं. ऊन तर भयानक होतं, पण काय करणार, थांबता नाही आलं. डायरेक्ट आलो आता. टाकी फुल करायची आणि मग आपला पुढचा प्रवास चालू. यावेळेस आपलं लोडिंग म्हैसूरचं आहे. बऱ्याच दिवसानंतर माझ्या तर मध्ये ब्लॉग चालू केल्यापासून आपण पहिल्यांदाच म्हैसूरला चाललो आहे. तर म्हैसूरचं बॉटन दाखवतो मित्रांनो. पप्पू वगैरे सगळे आहेत. इथं गाडी लागली आपली भरायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर्थ बाळा सॉरी, मी तुमच्या उरसाला येऊ नाही शकलो. जरा प्रॉब्लेम आहे. मी 9 नाही तर 10 तारखेच्या ब्लॉकमध्ये टाकल की नक्की काय अडचण झाली. जर थांबलो असतो अजून, तर आम्हाला पुढं जरा एक मोठा प्रोग्राम आहे, जायचं आहे बाहेरगावी. तर त्या पुढच्या तारखा सगळ्या आमच्या फेल झाल्या असत्या. म्हणून आम्ही आज निघालो. माहिती आहे उद्या तुमचं 1 तारखेला जत्रा होती, पण कंपनीतून पण फोन होतं, तर कोणीतरी गाडी पंपात बघितली. त्याच्यामुळं जरा ओरडाआरडा झालं आहे जरा कंपनीत. त्याच्यामुळं आम्हाला अर्जंट निघायलाच लागणार आहे. आणि पुढं पण जरा आमचं 10 तारखेला आम्ही बाहेर चाललो आहे. आता या ट्रिपला गाडी लावायची उत्तमकर का आम्हाला. मी सांगाल 10 तारखेच्या ब्लॉकमध्ये कुठं चाललो आहे वगैरे. पण पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणतो की येऊ नाही शकलो. पण तुम्हाला शब्द देतो की नक्की मध्ये आधी काय सांगता नाही, मी 10 तारखेच्या आत पण तुला नक्की येऊन भेटू शकतो. नक्की हे नाही करत, पण प्रयत्न 100% करतो की 10 तारखेच्या आत तुला भेटल. पण उरसाला येऊ नाही शकलो त्याबद्दल तुला परत एकदा सॉरी. आता निघत मित्रांनो. पाणी भरून घेतलेलं आहे कोल्हापूरमध्येच आम्ही पाणी वगैरे घेतले, त्यामुळे आता पाण्याची काय आवश्यकता नाही आहे. तर निघत डिझेल भरून. अजून डिझेल भरायचं आहे, वेळ लागेल अजून, कारण की टाकी फुल करायची मित्रांनो. आणि अजून एक जणांचा मेसेज आला की तुम्ही हिंदीत पण ब्लॉग बनवत जा, कारण की आम्हाला कळत नाही वगैरे. तुम्ही मराठीत बनवत जा, पण थोडंफार हिंदीत पण बोलत जा म्हटलं, कारण की हिंदीत बोलल्यावर बाकीच्या लोकांना पण कळेल, तुमचे सबस्क्रायबर वगैरे वाढतील. तर त्यांना म्हटलो आहे हा, पण ते आपले हिंदी जरा बरी नाही म्हणून मी काय जास्त हिंदीत बोलत नाही. पण जरा अधूनमधून जरा बोलत जायला ते इथून पुढं हिंदीमध्ये. तर भरूया डिझेल मित्रांनो, निघत पुढं. 10:30 वाजलेत मित्रांनो. पुल्ला हॉटेलला आलो आहे जेवायला. राईस खातोय फक्त, कारण की भूक नाही आहे. आणि हे लोक बघा भजीचं कालवण. भजीचं कालवण खाते. चिकन भजी.
याला काय म्हणतात माहिती नाही, पण इथं रोटी म्हणतात. दिसायला तुम्हाला छोटी दिसत असं. लय बारीक असती. 2 रोट्यांची 1 रोटी आहे. 1 रोट्या खातो मला. जेवून घेऊयात. खातात बाबा 4-4, 5-5 पण हा. आतल्याचा बापच 2 खायचा माहिती आहे ना. ऊन खूप असल्यामुळं पाणी भरपूर पेनं होतं, त्याच्यामुळं काही जेवण जाईना. हा चालून दे ना. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. जेवण वगैरे झालं, आता निघते. झोपलो होतो मी डिझेल भरल्यानंतर आपण निपाणीवरून. आत्ता जेवायला उठलो, आता चाललोय गाडीकडं. आता नाईट मारायची आहे. लय बोर रूट आहे हा. म्हैसूरला जायचं म्हटलं की नको नको होतं. सगळं चढ आहे, कारण इथून वरती जाताना. जाऊयात, बघूयात जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात. जर झोप वगैरे आली तर झोपायचं, तसं काय एवढं हे नाही. पण शक्यतो तरी फुल नाईट चालायचं. बघूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल कुठपर्यंत जातो ते वगैरे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.